सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे फुरियर सिरीजचा टाइप नंबर 4 -L to L. हा टाइप एकदम सिमिलर आहे आपल्या लास्ट टाइप सारखा -π to π. चेंजेस फक्त आणि फक्त फॉर्म्युलांमध्ये आहे. जर नीट चेक कराल तर a0/2 तीच टर्म आहे, ही पण तीच टर्म आहे. इथे -π to π मध्ये cos nx होतं आणि इथे काय आहे, cos n आहे, x आहे, n आहे, x आहे, एक्स्ट्रा कोण आहे, π/L. सो तुम्हाला -π to π चे फॉर्म्युले पाठ असतील तर फक्त n आणि x च्या मध्ये एक एक्स्ट्रा टर्म जोडायची आहे π/L ची. सो जी कॉस मध्ये पण आहे, साइन मध्ये पण आहे, कॉस मध्ये पण आहे आणि साइन मध्ये, चार ठिकाणी हा चेंज आहे. सेकंड चेंज, जिथे जिथे पाय आहे तिथे तिथे एल येणार. त्याचा फॉर्म्युला होता 2/π 0 to π. इथे फॉर्म्युला आहे 2/L 0 to L. सो चेंजेस किती लक्षात ठेवले आपण, n आणि x च्या मध्ये π/L लावायचे साइन कॉसच्या आतमध्ये आणि जिथे जिथे पाय आहे तिथे तिथे तुम्हाला L लिहायचे. दोन चेंजेस झाले, बाकी सगळा टाइप अख्खाच्या अख्खा सेम आहे. जो टाइप 3 आणि टाइप 4 येते तिथे पण आपण चेक केलं होतं की फंक्शन इवन आहे का ऑड आहे. इथेही तुम्हाला चेक करायचं आहे फंक्शन इवन आहे का ऑड आहे. x ला -x लिहा, फंक्शन सेम आलं तर इवन, साइन चेंज झाले तर ऑड, इवन असेल तर bn0 आणि ऑड असेल तर a0 आणि an0. हे सगळे टाइप सेमच आहे, पूर्ण डिट्टोच्या डिट्टो सेम. आपण न्यूमेरिकल बघूया फरक कसा ओळखायचा टाइप 3 आणि टाइप 4 मध्ये. Find Fourier series for function f of x is equal to x. रेंज बघा, रेंज टाइप 3 च्या क्वेश्चनची रेंज होती -π लेस दॅन x लेस दॅन π. स्वतः पाय उभं राहत होता. इथे नंबर येतोय, नंबर -1 to 1, -2 to 2, -L to L असे जेव्हा नंबर्स येतील तेव्हा हा असणार आहे टाइप नंबर 4. कळलं कसं ओळखायचं? बाकी हे बघायची गरज नाही तुम्हाला, ह्यांनी फक्त पिरियडिक आहे हे समजावलंय. सो न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्याचं काहीच महत्व नाहीये. आपण स्टार्ट करूया फॉर्म्युला. फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे f of x चा, a0/2 plus summation n is equal to 1 to infinity an cos n pi x by L bn sin n pi x by L. सो रेंज आहे आपली -L to L. रेंज काय आहे, -L to L आणि क्वेश्चनची रेंज काय आहे, -2 to 2. याच्यावरनं मला एक गोष्ट कळते की L ची व्हॅल्यू किती आहे, L ची व्हॅल्यू आहे 2. सो बाय ऑब्झर्वेशन तुम्ही सांगू शकत होतात की -L to L या रेंज साठी L ची व्हॅल्यू किती आहे, 2. चलो ठीक आहे. नेक्स्ट, f of x इवन आहे का ऑड आहे चेक करूया. f of x x आहे, मग f of -x, जिथे जिथे x तिथे तिथे काय टाकतोय मी, -x. सो हे आन्सर आणि हे आन्सर सेम आहे का साइन चेंज आहे, साइन चेंज आहे. देयरफॉर f of x इज ऑड फंक्शन. आणि ऑड असला की आनंदच वेगळा आहे, कारण a0 पण 0 आणि an पण 0. फक्त काढायचंय bn, पुट करायचा आहे, आन्सर संपलं. सो फाइंड करायला जाऊया आपण bn. 2/L 0 to L f of x sin n pi x by L dx. हा आपला bn चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मी व्हॅल्यूज पुट करतोय सगळ्या L च्या आणि f of x. सो 2/L ची व्हॅल्यू आहे 2, L ची व्हॅल्यू किती आहे 2, 2/2 0 to 2 f of x आहे x क्वेश्चन नुसार sin n pi x by L ची व्हॅल्यू 2 आणि dx. सो आता इंटिग्रेशन स्टार्ट करतोय मी. 2 कॅन्सल झाला. इथे आपल्याला यूज करायचा UV रूल. सो UV रूल काय सांगतो, पहिला तसाच साइनचं इंटिग्रेशन असतं -cos n pi x by 2 अपॉन, आता डिवाइड कशाने करायचं हे मी एका लास्ट लेक्चर मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. x सोडून तुम्हाला जे काय दिसतंय त्याने डिवाइड करायचं. मग थोडक्यात x वर बोट ठेवा, x वर बोट ठेवा, काय काय दिसतंय तुम्हाला, n pi by 2.
एक्स सोडून जे दिसेल त्यांनी डिवाइड करा. हा तुमचा इंटिग्रेशनचा रूल आहे. सो साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 अपॉन एन पाय बाय 2 मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस तसाच आतल्याचं इंटिग्रेशन करायचं कॉसचं इंटिग्रेशन साइन एन पाय एक्स बाय 2 अपॉन आधीचा एन पाय बाय 2 आणि आत्ताचा एन पाय बाय झालं. कॉन्स्टंट टर्म आल्यामुळे इंटिग्रेशन झालं 0 संपला इथे पार्ट. लिमिट्स 0 टू 2 स्टार्ट करतोय. लिमिट्स सगळ्यात पहिले मी 2 पुट करणार आहे. सो इथे जर का मी 2 पुट केला 2 आला ही मायनस एन बाहेर लिहायची. कॉस जर मी इथे 2 लिहिला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. कोण उरेल? कॉस उरला, एन उरला आणि पाय उरला. कोण कोण उरलं? कॉस उरला, एन उरला, पाय उरला. कारण 2 पुट केल्यामुळे 2 आणि 2 काय झाला? कॅन्सल झाला. अपॉन एन पाय बाय 2 पुढे मायनस मायनस प्लस 2 पुट करतोय. नीट लक्ष द्या. इथे जर मी 2 पुट केला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. कोण उरेल? साइन एन पाय. बट साइन एन पायची व्हॅल्यू किती असते? 0. मग कशाला लिहायचं आहे? लिहिलात तरी आनंद आहे, नाही लिहिलात तरी आनंद आहे. आन्सर 0 येणार आहे. 0 पुट करतो. एक्सच्या जागेवर 0 पुट केलं तर हा 0 झाला. 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. कशाला डोकं लावायचं? आणि साइनच्या आतमध्ये 0 पुट केल्यावर तर विचार पण करू नका काय कॅन्सल होते का नाही, कारण साइन 0 कायम 0 असणार आहे. सो हे आले आपलं उत्तर -2. कॉस एन पाय ची व्हॅल्यू किती असते? -1 अपॉन एन पाय बाय 2. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो. सो हा जो 2 आहे हा न्यूमरेटरला जाईल. 2 2 जा 4. सो -2 2 जा 4 -1 अपॉन एन पाय. हे आलंय आपलं फायनल आन्सर बी एन चं. ए नॉट आणि एन काढायचे कष्टच केले नाहीत आपण, कारण ते 0 आहेत. सो आलेला आन्सर फायनल पुट करतोय मी एफ ऑफ एक्स मध्ये क्वेश्चन प्रमाणे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट. ए नॉट किती आहे? 0. मग कशाला लिहिता? इथे समेशन कायम राहणार. एन किती आहे? 0 आहे. कशाला लिहिता? फक्त कोण येईल? बीएन. बीएनचा आन्सर आपला आलेलं हे होतं आपलं बीएनचा आन्सर साइन एन पाय एक्स बाय एल ची व्हॅल्यू किती आहे? 2. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर द रेंज -2 to 2 आणि फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. सो टर्म इव्हन आहे का ऑड आहे ओळखली, काय 0 आहे ते बघून घेतलं, जे नाही आहे 0 ते फाइंड केलं, पुट केलं. सो यू हॅव टू मेक UV रूल स्ट्रॉंग. तुम्हाला एकदम व्यवस्थित UV रूल शिकायचा आहे आणि UV रूल लावल्यानंतर सबस्टिट्यूशन अप्पर आणि लोअर लिमिटचे खूप जास्त महत्वाचे आहे. तुमचा खूप जास्त वेळ वाचणार आहे जर का तुम्हाला साइनच्या टर्म्स 0 करता आल्या तर, आणि कॉस कधी कधी 0 होतो ते बघितलं. ओके. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून याचे क्वेश्चन्स पाहूया. थँक्यू.